नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं चिन्हांचे नियम, त्यामध्ये बेरीज आणि वजाबाकीचे नियम पाहिले। आज आपल्याला गुणाकार आणि भागाकार पॅटर्न तोच, पॅटर्न त्यात काय बदल नाही, लक्षात घ्या। काय बघायचंय आज? गुणाकाराचे नियम आणि भागाकाराचे काय नियम बघायचे आहे। पहिला नियम आता बघा, काय नियम आहे? संख्या सारख्या आहेत, म्हणजेच काय? कालचे उदाहरण आपण घेऊया। काय? 6 गुणिले 4 काय? 6 24। 6चं चिन्ह अधिक आहे, 4चं चिन्ह अधिक आहे। दोन समान चिन्हांचा गुणाकार नेहमी काय असतो? पॉझिटिव्ह असतो, म्हणजे धन असतो। दुसरा नियम बघूया, काय दुसरा नियम? वजा वजा। बघा, -6 गुणिले -4 काय सांगतो नियम? बघा, दोन समान चिन्हांचा गुणाकार नेहमी धन असतो, म्हणजे पॉझिटिव्ह असतो। 6 24 असतो। तिसरा नियम बघूया आपण, काय तिसरा नियम? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह। बघा, 6 गुणिले -4 बघा, दोन भिन्न चिन्हांचा गुणाकार नेहमी ऋण असतो। 6 24। आणि शेवटचा नियम, चौथा नियम, काय चौथा नियम? तर -6 गुणिले 4 नियम काय सांगतो? दोन भिन्न चिन्हांचा गुणाकार नेहमी ऋण असतो, म्हणजेच -24। बघा, हा झाला गुणाकाराचा नियम। आता भागाकाराचा नियम, आकडे तेच घेऊया। बघा आता काय आकडे या ठिकाणी पहिला नियम बघूया आपण। समजा घेतला आपण काय? 10/5। 10/5 नियम काय? दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, मग 5 गुणे 10। दुसरा नियम घेऊया, काय दुसरा नियम? दोन्ही ऋण संख्या, मग -10 -5 नियम काय सांगतो? दोन समान चिन्हांचा भागाकार नेहमी काय असतो? धन असतो, म्हणजे पॉझिटिव्ह असतो। 5 गुणे 10। तिसरा नियम पाहूया आपण, काय तिसरा नियम? दोन चिन्ह भिन्न आहेत, म्हणजे 10 - 5 दोन भिन्न चिन्हांचा भागाकार नेहमी ऋण असतो, -5 गुणे 10। आणि चौथा नियम, काय चौथा नियम? वरच्या अंशस्थानी काय? -10 छेदस्थानी 5 दोन भिन्न चिन्हांचा भागाकार नेहमी ऋण असतो, 5 गुणे 10। लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? जे काय आपण गुणाकार आणि भागाकार मध्ये पाहिलं, काय सांगतो नियम? दोन समान चिन्हांचा गुणाकार किंवा भागाकार नेहमी काय असतो? पॉझिटिव्ह असतो। त्यात मोठ्याचा संबंध येत नाही, मोठ्या संख्येचा संबंध येत नाही। दोन समान चिन्हांचा गुणाकार किंवा भागाकार नेहमी पॉझिटिव्हच असतो, म्हणजे धन असतो। दोन भिन्न चिन्हांचा गुणाकार नेहमी निगेटिव्ह असतो, म्हणजे ऋण असतो। दोन भिन्न चिन्हांचा गुणाकार नेहमी निगेटिव्ह असतो। बेरीज आणि वजाबाकीमध्ये आपण पाहिलं मागच्या भागामध्ये, दोन समान चिन्हांची बेरीज, उत्तराल चिन्ह मोठ्या संख्येचं। दोन भिन्न चिन्हांची वजाबाकी बघितली होती, उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं। दोन समान चिन्हांची बेरीज किंवा वजाबाकी असेल, जी क्रिया आहे ती करायची, उत्तराल चिन्ह मोठ्या संख्या मोठ्या बेरीज आणि वजाबाकीमध्ये विसरायची नाही। गुणाकार भागाकारामध्ये चिन्ह जर वेगवेगळे असतील तर उत्तराल चिन्ह ऋणच येतं, हे नेहमी लक्षात ठेवा। असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।